आज आपण महत्वाचा जो विषय आहे, ज्या विषयावरून आपण आपलं पीएचडीचं काम पूर्ण करणार आहोत, सुरू करणार आहोत, या विषयावर आपल्याला आजच्या सत्रामध्ये चर्चा करायची आहे. विशेषतः रिसर्च प्रपोजल, ज्याला आपण संशोधन आराखडा असं म्हणतो, त्या विषयावर आपण आज महत्वपूर्ण चर्चा करणार आहोत. तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत माझ्यासोबत असणार आहात, कारण याच्या एकूण एक स्टेप्स तुम्हाला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. याचं कारण असं आहे का व्हाय रिसर्च प्रपोजल, कशासाठी संशोधन आराखडा, याचं जेव्हा आपण उत्तर शोधतो तेव्हा आपल्याला 4-5 गोष्टी प्रामुख्याने लक्षात घ्याव्याच लागतात. का रिसर्च प्रपोजल कशासाठी? तर सर्वात महत्वाची गोष्ट, तुमचं वे ऑफ थिंकिंग काय आहे, म्हणजे तुम्ही जे काही संशोधन करणार आहात त्या संशोधनाच्या बाबतीत तुमची विवे काय असणार आहे तुमच्या रिसर्चचा, हा भाग खूप महत्वाचा आहे.